नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खरपुडी बुद्रुक मांडवळा तालुका खेड या ठिकाणी आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याची घटना रविवारी 3 ऑगस्ट 2025 रोजी घडली आहे। अपहरण करणारे याच विवाहितेचे भाऊ, आई आणि नातेवाईक आहेत। या घटनेत पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मुलीचा भाऊ आणि आईसह 18 ते 20 जणांवर अपहरण आणि गंभीर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। प्राजक्ता गोसावी वय वर्ष 28 असे मारहाण करून अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशीला राजाराम काशीद, अक्षय उर्फ गणेश राजाराम काशीद, बंटी काशीद व इतर 15 ते 16 अनोळखी युवकांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। विश्वनाथ बबन गोसावी वय वर्ष 43 राहणार खरपुडी बुद्रुक तालुका खेड असे पती आणि तक्रारदाराचे नाव आहे, तर त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी वय वर्ष 28 असे मारहाण करून अपहरण झालेल्या पत्नीचे नाव आहे। फिर्यादी विश्वनाथ गोसावी व त्यांचा परिवार खरपुडी येथे मठ चालवतात। प्राजक्ता हिची मठामध्ये नेहमी ये-जा असे। त्यातून विश्वनाथ आणि प्राजक्ता या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले। त्यानंतर त्यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला होता। काही महिने ते बाहेर गावी राहत होते। मुलीच्या आई आणि भावाकडून त्यांच्या विवाहास विरोध होता। लग्नानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये धुसफूस झाली होती। याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी दाखल आहेत। त्यानंतर रविवारी 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:15 वाजता मुलीच्या माहेरच्या लोकांनी गोसावी यांच्या घरी येऊन प्राजक्ताला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। त्यात आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पती विश्वनाथ गोसावी याला मुलीचे भाऊ व बरोबर आलेल्या इतरांनी मारहाण केली। पायावर मारहाण करण्यात आल्याने विश्वनाथ याचा पाय मोडला। दहशत निर्माण करून मुलीला घेऊन गेले। त्यानंतर खेड पोलिसांत संबंधित मुलीची आई, भाऊ आणि 18 ते 20 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवारी 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा विवाहित मुलगी खेड पोलीस ठाण्यात आई वडिलांसह हजर झाली असून तिचे जाबजबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान यातील पती विश्वनाथ गोसावी यांचा खरपुडी मांडवळा या ठिकाणी मोठा आश्रम आहे। या ठिकाणी भाविकांची ये-जा असते। मारहाण झालेले विश्वनाथ गोसावी यांचे हे तिसरे लग्न आहे। पहिली पत्नी सोडून गेली आणि दुसरी पत्नी अपंग आहे। त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न केले होते अशी चर्चा तालुक्यात होत आहे। चाकण येथील राजहंस फेरस कंपनीचे व्यवस्थापक आणि 2 संचालक मोटारीने चाकण MIDC मधून जात असताना धावत्या कारवर जाधववाडी येथे क्रेन कोसळले। यामध्ये कारमधील 3 जण जखमी झाले आहेत। सचिन राजगोपाल जोशी वय वर्ष 28 राहणार मोशी, सागर जाधव, लक्ष्मीकांत साकी अशी जखमींची नावे आहेत। क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील सागर जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे। लोखंडी कटरने गळ्यावर आणि गालावर वार करत आळंदी येथील एकाने दोघांना गंभीर जखमी केले। या हल्ल्यामध्ये ऋषिकेश शरद कुबल वय वर्ष 38 आणि शरद कुबल हे जखमी झाले आहेत। हल्लेखोर अनिल बबन घोलप वय वर्ष 50 राहणार चरोली आळंदी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हात उसने घेतलेले पैसे कधी देतो असे विचारले, त्यानंतर घोलप यांनी त्यांच्यावर हल्ला केला। खोट्या सोन्याच्या अंगठ्या बँकेत गहाण ठेवून गोल्ड लोन मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। ही घटना तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चाकण शाखेमध्ये घडली। याबाबत रोहित मिलिंद थोरात वय वर्ष 27 राहणार रासे तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। त्यावरून जब्बार करीम शेख वय वर्ष 40 राहणार थेरगाव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। आरोपी जब्बार यांनी चाकण येथील तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधून गोल्ड लोन घेतले। हे कर्ज घेत असताना त्याने 19.520 ग्रॅम वजनाच्या 2 खोट्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन सोसायटीकडून 1,20,000 रुपयांचे गोल्ड लोन मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र तपासणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। वडगाव घेणंद या परिसरात भटक्या कुत्र्यांनी बाळासाहेब दत्तात्रय बावले यांच्या वासरावर जीवघेणा हल्ला केला। त्यामध्ये वासराचे शेपूट तोडून नेले व पुढील उजव्या पायाचे लचके तोडले। त्यात वासरू गंभीर जखमी झाले असून भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। भीमाशंकर अभयारण्य परिसरातील खरपूड येथील शनिवार दिनांक 2 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत 6 जनावरे भाजली।
व प्रसंगावधान दाखवत ग्रामस्थांनी आगीतून जनावरे बाहेर काढली। या दुर्घटनेत 4 दुभत्या म्हशींसह 2 बैले भाजून जखमी झाली आहेत। तसेच या घटनेत देवराम तुकाराम मदगे या पशुपालक शेतकऱ्याचे 4 लाखांचे नुकसान झाले आहे। मेदनकरवाडी हद्दीमध्ये रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत मार्फत कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे। रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तींना 10 गोणी कचरा उचलावा लागेल व दंड देखील भरावा लागेल, असे सरपंच अमोल साळवे यांनी सांगितले। आळंदी नगर परिषदेच्या वतीने विनापरवानगी फलक आणि बॅनर्सवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। आळंदी नगर परिषद प्रशासनाने विशेष स्वच्छता आणि अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून असे फलक हटवले आहेत। रात्री झोपलेला 27 वर्षीय तरुण सकाळी झोपेतून न उठल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। मंगेश प्रकाश काळे वय 27 वर्षे, राहणार समर्थ कॉलनी, संतोष नगर, वाकी बुद्रुक, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। संबंधित तरुणाचे शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी करण्यात आली असून विसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। भोसे तालुका खेड येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तसेच घराच्या आतील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, चांदीचे 2 छल्ले, पैंजण, जोडवे असा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला। सदरची घटना चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोसे गावात घडली आहे। या प्रकरणी प्रकाश निवृत्ती गुंडगड वय 66, राहणार मानवी गार्डन समोर, भोसे तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। वाहतूक पोलिसांची हुज्जत, एकावर गुन्हा दाखल। एका वाहन चालकाने नो एंट्रीमध्ये जाण्याचा हट्ट धरून वाहतूक पोलिसांची हुज्जत घातली। ही घटना रविवारी दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास माणिक चौक चाकण येथे घडली। या प्रकरणात पोलीस हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून मयूर काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हवालदार सांगडे माणिक चौकात वाहतुकीचे नियमन करत होते, त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडी नो एंट्री असलेल्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड समोर उभी केली। मी आमदारांचा नातेवाईक आहे, मी येथूनच जाणार असे म्हणत त्याने नो एंट्रीतून जाण्याचा हट्ट धरला। वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फिर्यादीसह इतर पोलीस अधिकाऱ्यांची हुज्जत घातली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। यावरून चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान मयूर काळे यांनी देखील संबंधित पोलीस हवालदार आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात चाकण पोलिसात तक्रार अर्ज दिलाय। अत्यंत आक्षेपार्ह व शिवराळ विधान काही अधिकारी व कर्मचारी यांनी केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे यातील तक्रारदार पोलीस हवालदार यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला असून तक्रार देण्यासाठी आपल्यावर कसा दबाव आणण्यात आला याचे वास्तव त्यातून समोर आल्याची चर्चा आहे। भारतीय डाक विभागाने जुने तंत्रज्ञान बंद करून नवीन IT 2.0 चे अपडेट करण्यात आले आहे। यामध्ये रजिस्टर पोस्ट टपाल बंद झाले असून फक्त स्पीड पोस्ट टपाल राहणार आहेत। या नवीन सॉफ्टवेअरमुळे नागरिकांना जलद सुविधा मिळतील। या नवीन IT 2.0 चे स्वागत अनेक पोस्ट ऑफिसमध्ये उत्साहात करण्यात आले। खेड तालुक्यात डाक निरीक्षक, सर्व पोस्ट मास्तर, ब्रांच पोस्ट मास्तर व सर्व कर्मचारी यांच्याकडून यांचे आपापल्या पोस्ट कार्यालयात स्वागत करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अशिलाने वकिलावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी सोमवारी आंदोलन केले। खेड उपविभागीय अधिकारी, खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा करावी, वकिलांवरील हल्लाविरोधी कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करीत निवेदन देण्यात आले। यावेळी वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित भीमाशंकर येथे ऑनलाईन पास व्यवस्था करण्यात आली आहे। त्यात सामान्य पास आणि सशुल्क पास सुरू केले आहेत। यात सशुल्क पास रक्कम मोठी असून ती 100 रुपये ठेवावी अशी मागणी होत आहे, मात्र ते कमी होणार नसल्यास तर फक्त सशुल्क 100 पास द्यावे, जेणेकरून सामान्य भाविकांना देखील दर्शनास वेळ लागणार नसल्याचे भाविक सांगत आहेत। खेड तालुक्यात महसूल सप्ताह निमित्ताने खेड महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील 11 महसुली मंडळांतर्गत शिबिरे झाली। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल विभागामार्फत शेतकरी नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। गरजू लाभार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्न, जन्म मृत्यू दाखले, ई-KYC, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी निवड, तर शेतकऱ्यांसाठी 7/12 उतार्यावरील वारस नोंदी, मयत नावे कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर अर्थात एकूम्या नोंदी कमी करणे, अँग्री स्टॅग नोंदणी, PM किसान नोंदणी असे मिळून 4721 लाभार्थ्यांना लाभ एकाच दिवशी देण्यात आला। तसेच दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली।
शासन आपल्या दारी, मात्र गरीब जनतेला न्याय कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील वर्षी अवकाळी पावसात काळूस येथील आर्थिक दुर्बल 2 कुटुंबाच्या राहत्या घराचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामा केला. तहसील कार्यालयाच्या संबंधित अधिकारी यांनी 2 प्रकरणे वरिष्ठ कार्यालय ते प्रस्ताव सादर करण्यासाठी 25,000 रुपये उसनवारी करून दिले. मात्र वर्ष उलटून देखील 2 बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई आजपर्यंत देण्यात आली नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान 2025 मध्ये तरी आम्हाला न्याय द्यावा अशी विनवणी काळूस येथील बाधित कुटुंब करत आहेत. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांना विचारणा केली असता मी याबाबत माहिती घेतो व तात्काळ संबंधित बाधित यांना न्याय देण्यासाठी निर्देश देखील देतो असे पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मावळ खोऱ्यात काही ठिकाणी देवराई यांची जपणूक करण्यात आली आहे. तशीच गडदमध्ये आंबेराईची सुद्धा जपणूक करण्यात आली आहे. गडद गावात डोंगराच्या तळाशी शेकडो आंब्याची झाडं आहेत. अगदी जुनाट आणि प्रचंड मोठी आकाशाची स्पर्धा करण्याजोगी झाडं आहेत. घनदाट झाडीमुळे सूर्यकिरण सुद्धा जमिनीवर पोहोचत नाही. आजूबाजूला ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच आंबेराईतून कोरीव रेणीकडे जाणारा पायरी मार्ग आहे. पायऱ्या चढत गेलो की पहिला टप्पा लागतो तो शंभू महादेवाचा. येथे येईपर्यंत दमछाक होते. याच ठिकाणी महादेवाची पिंड आहे. विशाल अशा काळ्या कातळातून पिंडीवर निसर्ग जलाभिषेक करत असतो. श्रावण महिन्याच्या सोमवारी अनेक शिवभक्त या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गडद गावात आवर्जून येतात. राजगुरुनगर नगर परिषदेच्या शहरातील पाणी पुरवठ्याचं ताळतंत्र अद्यापही बसलं नसल्याचं वेगवेगळ्या घटनांमधून समोर येत आहे. नवीन योजना पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित कधी होणार असा प्रश्न नागरिकांच्या समोर आता उभा आहे. दिवसाआड पाणी पुरवठा होत असून त्याला वेळेचं कुठलंही बंधन नाहीये. अशातच आज राजगुरुनगर शहरातील मोमीनआळी रस्त्यावर मुख्य पाईपलाईनला लावलेलं झाकण सटकल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाचा सण आता तोंडावर आल्यानं विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी दुकानं सजली आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त दूरवर असणाऱ्या भावरायांना पोस्टानं राख्या पाठवण्यासाठी महिलांची राख्या खरेदीसाठी पावले आता वळू लागली आहेत. वेगवेगळ्या आकार आणि प्रकारच्या राख्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. श्रावणी सोमवार निमित्तानं दोंदा येथे पवित्र भीमा नदीच्या काठावरील पुरातन श्री दक्षिणेश्वर शिवालय येथे तांदळाच्या पिंडीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी झाली होती. श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील काळूस येथील ओमकारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. येथे येणाऱ्या भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं. पाईट येथे सामाजिक संस्थांच्या CSR निधीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भामा आस्केट धरण परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत परिसरात यावर्षी 20,000 विविध प्रकारच्या स्थानिक आणि उपयुक्त झाडांचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. चाकण खंडोबा माळ गावठाण यांच्या वतीनं जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्त विविध स्पर्धा, मिरवणूक असे कार्यक्रम संपन्न झाले. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.